10,000 लोक आहेत. या 10,000 लोक आहेत. आजच्या कीर्तनात सत्यानाश कोण करून राहिलं बोल सांग. हा माईक मध्ये बोल, माईक मध्ये बोल ना. माईक मग तरी तुला लाज नाही वाटत? त्याच्याजवळ बसतो तू. तो सळेल कांदा आहे, बंद गाव खराब करते. बाकीचे दूर झाले आता एकट्याने पाळलं त्याले. असा माणूस एकटा पडते बाया हो. 8-9 खंजेऱ्या वाजवतो. पहिल्यांदा मी एक वाजवली अशी. दारू पेल्यापेक्षा एखादी खंजेरी घेऊन जा माझ्याकडून. फुकट नाही देणार, नाही तर मग गडी म्हणीन ते मला फुकट. आपण आपल्या मुलीवर प्रेम करतो, आपली मुलगी समजतो. पण शेजारची मुलगी आपली मुलगी नाही काय? काही काही जवान पोट्टे नागपुरात पाहतो, एखादी मुलगी गेली की म्हणते काय माल आहे बे. आणि समजा त्याच्या मांग तुझी बहीण आली तर, आणि तिले म्हटलं काय डबल माल आहे बे. लाखणीवरून आला एक कॅमेरा, लाईव्ह चालू आहे त्याचं. ते बाकीचे पैसे कमावतात, पण मला कल्पना नाही. कराले वर्गातून हाकललं, पण तो बाप अवघ्याचा बाप झाला. अरे उलट हे महापुरुष. म्हणून तर माझ्या विद्यार्थी बहिणीला सांगतो, बेटा शिका. तिजारे साहेबाकडे गेलो मी, डॉक्टर तिजारे. बापही डॉक्टर, जागीच मेडिकल, आणि इकडे पोरगही होऊन राहिलं डॉक्टर. शिक्षण बदलवते. दोघाही भावाची बिल्डिंग रोडवर, आणि आपलं घर झोपडपट्टी. भारत माता की जय. जे आता माझ्या गावातले बुलढाण्याचे गुरुजी आले ना तुमच्या गावात, शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आमचे रमाकांत भाऊ शेंडे आहेत, उभे राहा. सोलरचं काम करतात. इलेक्ट्रिक बचाव सोलर 78,000 माप. बोलो भारत माता की जय. हे गरज आहे. आता तरुण मुलगा, आता खाऊन पिऊन कमाई चालू आहे. पोरीचं सांगून देऊ काय? एखादी पोरगी असली तर पाय दारू नाही, बिडी नाही, तंबाखू नाही, झाडं लावते कोणीही गावात. किती झाडं लावले? 5,000 झाडं. हे एकटे नाही रमाकांत भाऊ, ती माई घ्यायची. झाडे लावा, झाडे जगवा. अरे तुम्ही झाडं लावता, आणि जवान पोट्टे तुम्ही झाडं लावता, आणि हे झाडावर प्रेम नाही करत, झाडाखाली प्रेम करत. धन्यवाद. होऊन जाईन, महाराजची कृपा आहे. माझं डोळ्याचं ऑपरेशन झालं महात्मे साहेबाकडे, तर माझं ऑपरेशन होताना तिथं थांबले होते. हे पाहिले पांढरगोटा, ते त्याच्यात तुमच्या धरणात जमीन गेल्या. किती लोक भिकारी झाले, पुढारी लोक करोडपती होऊन राहिले. गोशे प्रकल्पग्रस्त 2,90,000 दिले. काय होते रे 2,90,000? अटॅकचं ऑपरेशन झालं तर 2-3-4 लाख पाहिजेत. वाल खराब झाला ना, किडनी खराब झाली तर पैसे पाहिजेत. यायच्या बिचाऱ्याच्या जमीनही गेले, तेलही गेलं, तूपही गेलं, हाती दुपारनं आलं. पोराईले नोकरी देतो, ते सर्टिफिकेट दिलं, नोकरी नाही. काय तर 2,90,000. गव्हर्नमेंटनं लक्ष द्या. तुमचे कोटी रुपये वाढून राहिले, आणि आमच्या बायाचे चेहरे पाय ना, वावरात जाणाऱ्या बायाचे. जे बाई वावरात गेली आज, ऐका, ऐकून घ्या, एकाच बाईनं उभी राह. जे बाई शेतात गेली, वावरात काम करून घरी आली, स्वयंपाक केलाय, जीव घातलं, कीर्तन ऐकायला आली, तिनं उभं राहा. एका बाईनं
हा खोटं नको बोलू. जे गेलीच आणि तीनच राही उभी तेव्हा मायच्या शपथनं राहिली आता दुसरी बाई उभी. तू एवढी म्हातारी वावरात गेलीत का हो? या मग. वा वा वा. हालत गिलत चांगली आहे तुझी. काय गजब हालत आहे. तरी म्हणतो वावरात गेली. मला तर शंकाच आहे. बरं फेसबुकही किती चांगला आहे तो आलो. समाधानी आहेत ना आजी? खरंच गेलती काय आजी तू? बटाट आण त्याला समजत नाही अजून. अरे हो साऊंड वाले दादा ते बाय कोकळे लक्ष नको ठेवणार. तो बंद करू तिकडून त्याला बंद नका करू तुम्ही. चालू ठेवा. गुरुदेव साऊंड सर्व्हिस गुरु नावाले चाट देता का? अरे गुरु म्हटल्यावर विश्वासारखी वृत्ती पाहिजे. म्हातारी आहे म्हणून नाही दिलं. मग पोरगी आली तर कसा दिला आवाज? त्याला म्हातारीला एसटीत जागा देते काय आजी कोणी? खरं सांग, तुला एसटीत जागा देते काय कोणी? देतात ना, म्हातारीलाच पहिलं जागा देतात. तुम्ही बाकीचे लोक सांगा. हा जनता दरबार आहे. कोणीही एसटीत म्हातारीले जागा देते बाबू की पोरीले रे पहिले? हे 1000 लोक खोटं बोलून राहिले. नाही नाही, पहिलं म्हातारीलाच बसू द्या म्हणते. तो एखादा नाही, एखाद्यात म्हातारा म्हणते व नाही तर म्हातारीले जवळ बसू देत नाही. म्हाताऱ्याच्या पंक्तीत पोट्टे जात नाहीत. आले की चांगली चुंगली दिसली तिच्या पंक्तीत बाई पोळी घ्या, बाई पोळी घ्या, बाई पोळी घ्या. ते नाही म्हणते तरी टाकते आजी. बुंद्यावाला फक्त जवानपोरीच्या लाईनवर जाते. म्हणून तुले जेवायला बसायचं असलं तर जवानपोरीच्या चांगली चुंगली असली भापकट असली तिच्याजवळ बसत जाय. तिच्याच्यानं त्वालही मार्केट वाढून जाते. तू 100% खोटी बोलली. अहो प्रत्येक घरामध्ये माय बापाले वृद्धाश्रमात पाठवून राहिले. तो पोरग चांगला आहे तर काय अवघ्या जगाचे पोरं चांगले आहेत? बोल. सगळे लोक थोडाच नेतात. वृद्धाश्रमामध्ये आम्ही पाहिलेले आहेत. काय म्हातारे आहेत, काही शिक्षक लोकांचे आहेत, कास्तकारीचे, शेतीचे, कुणीच त्याचे मायबाप नाही आहेत. आम्ही आता डोंगर मौद्याला गेला मारून राहिली नोकरी वाजायच्या त्याचेच आई बाप. बाई तू चेहरा तिकडे कर बरं. तिकडे चेहरा दिसला पाहिजे. बोला. शेतकरी वर्गातून नाही का ते आपल्या आई वडिलाला कधीच नाही धाडणार. आणि ज्याचे शिक्षक मुलं आहेत किंवा सुना आहेत, आम्ही गेला तेथे 50,000 रुपये सुनाचा आणि 1,20,000 मुलाचा होता. त्याला आश्रम मध्ये टाकला. ते म्हणला का हो? आजीबाई भेट घे. आजीबाई का? आजीबाई म्हणला तुमचे नातवाची भेट घेत्या तुम्ही. तिला खाऊ सुद्धा पोरीनं हलवा आणून दिलं, पण त्या सुनानं एक बिस्किटचा पुडा सुद्धा नाही दिलं. ते मग सांगायला बसली. आमच्या काठी आली तर आम्ही ते आपल्या वडिलाची पुण्यतिथी म्हणून सिनेने केला होता डोंगर मौद्याला. आता तेथे 2-4 गावचे काही गोंदियाचे पुण्याचे असे आले ते ती भेट घ्यासाठी नाही का. 10,000 रुपये महिना देतात ते त्या आपल्या कोणाच्या बहिणी, कोणाच्या आई वडील असे ते ती पुष्कळ बरेचसे लोक आहेत. बरं मेल्यावर काय करते? मेल्यावर हे कोणतं अंबोऱ्याने त्या वैनगंगा नदीत 5 नद्या एकत्रित त्याच्यात त्याच्या बापाची राख टाकते. राख टाकल्यानं काय बाप स्वर्गात जाते का आई? आजी राख आंबोऱ्याच्यानं संगम मध्ये टाकल्यानं तंबाखू नको देऊ रे त्याला. होय तंबाखू मागत कुत्र्या भिकाऱ्या भीक मागत. तेव्हा हे याला सांग ना तू. तुझी तब्येत एवढी थांब ना मावशी. हे बाई फारच बुवा क्रांतिकारी आहे. माना लागन या मावशीले. आजी तू शेवटची आजी पांढरं दुपट बांधलेली उभी राह. उभं करा. या लवकर, या लवकर. कायले माई झाली हो तू. आता जमलं. मी बरोबर जोडी लावतो ना. इरिगेशन टू कोरडवाहू. सोनी और मोनी की है जोड़ी. या भारतात भारती
तुले देणं आवडते की घेणं? तुले कोणाला दान देणं आवडते की घेणं आवडते? दान देना. मग दे तुझ्या हातानं. द्या टाळ्या. तिकडे समोर बघा. समोर पहा, त्या आजीला समोर पाहिला. आणि हिच्या नातीले रजिस्टर देतो. नाही तुले राहू दे मायव. किती हुशार आहे. जय गुरु जय माय. हा आभारी आहो. काय आडनाव? कुलरकर. कुलरकर. या बाईले साडी दिली, तुला काही नाराजी आहे का आई? आई विना माया विश्वात नाही, बघा आई विना त्या जाणून तुम्हाला देऊ. विश्वात त्या आजीची कंडिशन चांगली आहे. भावतील सगळे त्या स्वातंत्र्य समता बंधुता दुःखाला आई बाबासाहेबांचं संविधान मिळवलं. विश्वास नाही, अरे आई विना माया विश्वास नाही. त्या आजीजवळ फेकू नको. पाळणा केला नेत्राचा दिवा, जई कुशीत आपल्या अनुरागाचा दिवा. गोड गावणी अंगाई अरे याच्याजवळ बसू नको ना. सरळ चालल्या. गोड गावणी अंगाई मारा झोके दे, आई विन माया विश्वास नाही. त्याच्याजवळ बसू नको ना. त्याच्या दारूचा वास नाही येत का तू? अरे चांगल्या माणसाच्या चांगल्या मित्राच्या संबंधात राय, कल्याण होईन. दे 100 आले. तू म्या तुले थैली काय साठी दिली? मग त्याले उरावर पाहिजे ना त्याच्या. अरे जो प्यार से नहीं सुनता होगा, दिलदार के ये दिलदार है. तुकडोजी महाराज सांगतात, दिलदार के लिए दिलदार है हम, और दुश्मन के लिए तलवार है हम. त्या मला सांग, इथं 10,000 लोक आहेत. या 10,000 लोक आहेत. आजच्या कीर्तनात सत्यानाश कोण करून राहिलं? बोल, सांग. हा माईक मध्ये बोल, माईक मध्ये बोल ना. माईक मध्ये. हा. मग तरी तुला लाज नाही वाटत? त्याच्याजवळ बसत तू. तो सळेल कांदा आहे, बंद गाव खराब करते. बाकीचे दूर झाले आता एकट्याले पाळलं त्याले. असा माणूस एकटा पडते बाया हो. गाव करे ते राव ना करे. गावा संगरा सुशील भाऊला धन्यवाद देतो. माजी उपसरपंच, माजी सरपंच, सर्व पोलीस पाटील, सर्वांना धन्यवाद देतो की आपलं गाव मोठं चांगलं आहे. इथं याला जाऊ दे घे मग. आणि कीर्तन संपल्यावर पुस्तकं नेजो. याच्यात थांब ना बे. नाही तुम्ही उठू मग. ते मंगापासून उठून राहिले, तुला उचलले. तुला असं उचललं की तुझ्या अंगात ताकदच नाही ना. पण ते जाणून यासाठी नाही उठलं. तुले मांग पडद्याच्या मांग नेलं, लाताळलं की तुही आपोआप उतरून जाते. तू कधी मरतले का यायचं मार खाऊन? म्हणून मी तुले उठून नाही देऊन राहिलो. तू मरताच. म्हणून पतिव्रतेच्या मांग लागू नको. सज्जनाले त्रास देशील. रावणाचे हाल झाले. तू कुठं काढला बेले का? थोडसा काही इस्टेट तुझ्या जोड. तू मारल्यासारखा करून राहिला. किती त्रास देऊन राहिला रे तू. बरं तुला कोणीच माणूस का म्हणत नाही? जाऊ द्या, कावरलं. त्या कावरल्या कुत्र्याच्या मांग लागलं. ते कुत्र चावलं की माणूसही मरते. हे असं आहे. म्हणून शांत बस बाळा. अजूनही उतरली नाही काय रे? कोण्या कंपनीची मारली रे ते? हा घे बेटा, हे 100 रुपये. आणि या 100चे नंतर पुस्तकं नेतो. बाबू हे पुस्तकं कल्याण करतील. दारू कल्याण करीन काय? तुकडोजी महाराज लिहितात, कुत्र्यावरी गती दारू आल्या, कुत्र्यावरी गती दारू आल्या. म्हणून भावांनो, मला दारू दे. अरे तुम्हाला दाखवू का? ज्या बाईचा नवरा दारू पिऊन मेला तिनं उभं राहा. राय बाई, यायला लाजा वाटू दे जरा. किती बायका मारता हो तुम्ही.
वेलतूरच्या किती बायका विधवा करता बे बेवळे हो. त्या राहिल्या माग समोर. राहिली काय आई? हो. या आई एक मिनिट, त्रास होऊ दे पण येईल तर तोंड फोडू दे, मला पेणार आहे. येऊन जा, थोडी जागा द्या, येऊ या दोघे असतील तर दोघे या, मला साडी देऊन ग्रामपंचायत कडून सत्कार करू दे बापा. थोडी जागा मोकळीकडे येऊ द्या. बर राहू दे, लय टाइम लागेल. दोघी जणी आहेत काय? एकच आहे काय? एकटं हा, हे वेलतूर मध्ये एकच. हा आता अरे किती बायका विधवा केल्या या उभाऱ्यानं. हा. कुत्र्या पारी गट्टी दारू आल्या तुझी, म्हणून गट्टी दारू आल्या वडिलाचे होते जे धान, या दारूच्या बाई सर्वनाश झाला. म्हणून आता या बाईची काय गलती आहे? त्या काकूचा मालक दारूत गेला. अरे एक बाई नाही, अजून 100 बाया आहेत वेलतुरात. वडिलाचे होते जे धन, वडिलाचे होते ते धन बसला गमावून, बसला गमावून, हाती नाही पैसा खर्चायला, हाती नाही पैसा खर्चायला, तोडती मुलं बाळ त्याला. काय गलती? मला सांगा, त्या माईचं किती वर्ष झाले आई? 7 वर्ष झाले. 7. मुलं बाळ किती? एक मुलगा 3 मुली. 3 मुली 1 मुलगा 4. इस्टेट किती आहे? काहीच नाही, अरे बाप, काहीच नाही. काहीच नाही. सांगा त्या माऊलीनं काय करो. 500 रुपये दे रे. या ताईच्या मुला मुली आपले लेटर बुक वया घ्यायचो, दुसरं तर आम्ही देऊ नाही शकत. साडीची काही गरज नाही. पारे पेनाळे हो, तुमच्या मायच्या दुधात दारू टाकणं बंद करावे. अबे तुमच्या मायच्या दुधाचा अपमान करू नका रे. अरे किती बायका विधवा करता. एखाद्या बाईनं राहणं उभी, जिचा नवरा दारू पिऊन मेला. या माय सांगा, किती कमी वयात गेले रे बाबा. येऊन जा, या. किती दुःख आहे. या बाईचा सत्कार करायला येतो. अरे सांगा बरं राजा, दारू पिऊन मायले मारी दावा माझा बाप, थर कापे अन लागे तिने थाप. कसायच्या दावणीले भांडी जशी गाय. या गाईची काय गलती आहे? या बाईची काय गलती आहे? म्हणून बाबा झुमदेव परमात्मा एक महाराज की जय. म्हणून बाबा झुमदेवाचं काम करणारे मला आवडतात. मी तुकडोजी बाबाचं काम करतो. माझ्या कीर्तनात आतापर्यंत 5000 लोकांनी दारू सोडली. मला सांगा, ह्या निष्पाप मावल्या आहेत ना, तिचं त्या बाईचं वय किती आहे सांगा? काय गुन्हा केला? तुम्ही लोक म्हणता विधवा बाया अपशकुनी आहेत. त्या माईची गलती आहे का? 35. बाई अजूनही लहान लेकरू झालं की तुम विधवा बायाले म्हणजे समोर हलकट समजतात. खोटं बोलतो. मग नाही, तुमची गलती आहे का हे? नाही. असं आहे माय. साडी दे. त्या ताईला किती वर्ष आले? किती वर्ष झाले तुमच्या मालकाले? 12 महिने. 12 महिने झाले. मुलं बाळ? 2 मुलं 1 मुलगी. तुमच्या भागात नाही रे 2 3 4 5 काही अक्कल वापरूनच नाही राहिले. अरे रामाले 2च लेकरं होते. भगवान बुद्धाले एकच होता, राहुल. रामाले 2 होते. इकडे झालं 3च्या वरच चॅनल आहे. म्हणून जरा लक्षात घ्या, जे नवीन टीम आहे. आता मले 2 नाती आहेत. मा मुलगा डॉक्टर आहे, माझी सून लेक्चरर आहे. 2च नाती. द एंड. काय करता? माणसाईले तकलीफ आहे का बे बाहेरपणाचं? तुम्हाला काय तकलीफ आहे? तुम्ही तर रेडीच आहात. दे. तुम्ही या ताईचा सत्कार करा. तिकडे पहा समोर. तुम्ही समदुःखी आहे दोघी जण. ताई तिकडे पहा. टाळ्या. दारू पिऊन मायले मारी दावा माझा बाप, 500 रुपये दिले. कापे आई, त्या पोरीले लेटर बुक वया घ्या. बसा. कसायच्या दावणीले भांडी जशी गाय, तवा मले तिच्या मने दिसते माझी माया. भावांनो, माझी
माझ्या तरुण भावाला प्रार्थना आहे, तेवढी दारू द्या रे बाबा. अरे माझ्या इमानानं सांगतो, जिंदगी बार बार नाही भेटत. कोटी कोटी कजोनी कोटी कोटी फेरा. बाबू या नरजन्माचा फायदा घ्या. म्हणून आज सुशील भाऊले मानावं लागल. सुशीलजी हिराचंद्रजी रामटेके सरपंच साहेब, ग्रामपंचायत कडून आजचा कार्यक्रम ठेवला. ग्रामसेवक बोललेत, ग्राम विकास अधिकारी आपले YP भिमटे साहेब, ठाणेदार प्रशांतजी मिसाळे साहेब. बाबू हे बोलले, मला आनंद वाटला की सरपंचाचं कौतुक ग्राम विकास अधिकारी करून राहिले. आणि तुमच्या गावाला माना लागेल राजा. ओपन म्हणजे OBCचं पद होतं ना सरपंचाचं, की राखीव मध्ये होते म्हणजे जनरल. आणि तिथं तुम्ही पत्रकार बांधव, गाववाले न वेलतूरवाले न गटर ग्रामपंचायत कोथळी आणि वेलतूर, कोथळी प्लस वेलतूर इजिकल टू सुशील रामटेके सरपंच करून टाकलं तुम्ही. तोही SCचे आहेत ना, SCचे नाही तर SCचं आता आपण पाहतो ना राजकारणात याईना यावेळेस विधानसभेच्या तिकिटा कोणाला दिले, लोकसभेच्या कोणाला नाही. फालतू नको बोलू, तू मूर्खासारखा नको बोलू. काही बोलतो, अक्कल नाही वापरत. त्याच्यात काय लिहायला ते तुझे बोलला ते. त्याला ज्या जातीचा राग करता रागच करता तुम्ही. त्याला वाईट ठरवता त्याला वाईटच ठरवता. अक्कल वापरा ना जरा. मला एक चुकलं सण, मी अवघा वाईट आहो. समुद्रामध्ये एका लेकराचं खेळणं गेलं बेटा. ते काय म्हणतात भरती आली आणि लेकराचं खेळणं गेलं. तर तो मुलगा म्हणे समुद्र चोर आहे. मग समुद्र चोर आहे का? मग आला मासोळ्या पकडणारा. त्यानं मासोळ्या खूप कमावल्या. तो म्हणे समुद्र माझा अन्नदाता आहे. समजला? मग एक जण आला, त्याला शिपल्यामध्ये मोती सापडला. मोतीच असते ना, शिपल्यात मोती सापडला. तो म्हणे देवता आहे समुद्र. अरे एकाले सत्यपाल चांगला आहे, दारू पिदाळे मा बोलल्याचा राग येते, त्याला वाईट आहो. म्हणून अवघे माणसं वाईट नसतात. अरे एखाद्या व्यक्तीत काही कमी असते, मग ते जे कमी आहे ते काढून टाका. पण प्रेम करा ना. प्रेम नाही का मनात, प्रेम नाही का प्रेम नाही का मनात, प्रेम नाही का, प्रेम नाही का मनात, प्रेम नाही का. माझा कार्यक्रम YouTube वर आहे. तुम्हाला कधी वेलतूरचा कार्यक्रम बघायचा असला, सत्यपाल महाराज ऑफिशियल YouTube. पैसे कमावण्याकरता माझा कमर्शियल महाराज नाही मी. मला 1 रुपया आजपर्यंत YouTube मधून मिळाला नाही. पण जैन माय कार्यक्रम दाखवले त्याला भेटले. आता लाखणीवरून आला एक कॅमेरा, लाईव्ह चालू आहे त्याचं. ते बाकीचे पैसे कमावतात, पण मला कल्पना नाही. कारण मला पैसे नाही, मला तुम्ही पाहिजे ना. पावर किती मायबाप आहेत. ज्या बाईनं लहान लेकराला सोबत आणलं तिनं उभं राहा. लेकराच्या आई एका बाईनं, लेकराच्या माईनं, आजीनं नाही. रा लवकर, एका ताईनं आपल्याला ओझ वागवणं. आजी नको मला. हा राय ना ताई, तुम्ही आल्या ना मुलाला घेऊन, उभं राहा. मुलाला असो की मुलीला, रा उभ्या, फक्त उभ्या राहा. मी इथं नाही बोलावची तुम्हाला. पाबर प्रत्येक बाईजवळ किती लेकरं घेऊन आल्या बाय. त्या राहिल्या. दीदी धन्यवाद. तुम्ही येऊ नका, तुम्हाला त्रास होईल. मुलगा आहे. मुलगा आहे की मुलगी ताई? मुलगा. मग काही प्रॉब्लेमच नाही. दुसरी मुलगी आहे का? मग तर काय पाहावं लागते बाबा, चारही कोण्याचीच. आता तर त्रासच नाही, नाही तर पोरी झाल्या की मायले लय त्रास. सासू म्हणते मुलगा पाहिजेच. तिचा
जीव जाते नाही म्हणते मुलगाच पाहिजे. धन्यवाद दीदी, साडी पाठवतो माय. ए पुरा, हे साडी हातानं हात जाऊ दे. वा पुरी ये बेटा, तू बस खाली. तू ताण आणशील मला मालूम आहे, कारण तो बेवळ्या बसायला आहे ना तुमच्या जो. बाई तू मुलगी आहेस काय? वा 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 वा, चांगलं आहे बेटा. काय आज्ञा वगैरे तुझ्या? थांबे, काय सरनेम? आखरे. हा. बरोबर आहे भाई, एक परमात्मा एक मध्ये आखरे होते. माझा कार्यक्रम घेतला होता, बँक होती, परमात्मा एक बँक. चांगलंय, दोघच बहीण भाऊ ना. तू इंग्लिश चालतलीच दिसते मला. माही नात आहे ना, त्या एवढी सुंदर गाणे म्हणते ना. हे तू पुस्तक घे बाबा. काय म्हटलं ते? थँक्यू म्हटलं म्हणून तिनं. आजी तुला समजतं काय थँक्यू म्हणजे काय? हे वय बाप कम्प्युटर, तू माय कॅल्क्युलेटर, पोरगी सॉफ्टवेअर. क्या बात है. शिकलेल्या मायबापाचे लेकरं असे राहते, एकदम स्टंट आहे ते. शिक्षणाचा परिणाम आहे ना. तिची मम्मी तुझा स्टडी घेते ना घरी, होमवर्क. हा यस म्हणते ते. मी आजी म्हणते जाऊ दे बाप्पा, मी नाही येतात. क्या बात आहे बेटा. असं आहे बाबू, म्हणून मुलीले कमी लेखू नका. चेहरा पडतो बेटा. हे साडी तुझ्या मम्मीला. तुम्ही श्रीमंत लोक खाऊन पिऊन, तुझे पप्पा नोकरीवर आहेत ना, म्हणूनच ती कंडिशन इतकी सुंदर दिसून राहिली. चांगलं आहे, बसा बेटा. हा. तुझ्या मम्मीला सांगतो हे साडी कोणाला देऊन टाकतो मला. बस बसा बसा, बस. राहू दे तुझ्याजवळ, मग दे ना मम्मीले. आता नाही, बसून जा तुम्ही. हा. आपली संस्था घरातच आहे, आता फिकर करू. करा हातवर गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला गोपाला गोपाला, गाडगे बाबा गोपाला. आणि धन्यवाद तुम्हाला. लहान लेकराला घेऊन गोपाला गोपाला, गाडगे बाबा गोपाला. कीर्तन ऐकणारे अळानीच लोक असतात असं नाही. आपण शिकले सवरले, डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक, टीचर, सर्व मंडळी इथं आज वेलतूर मध्ये आलात. मी तुम्हा मायबापाचं प्रेम विसरणार नाही. मी नाराज झालतो मंगा सरपंच साहेब. मला वाटलं गौतमीच्या लावणीले लाठी चार्ज करा लागते भाऊ. हंगामेले लोक येते, तमाशात येते, लावणीत येते, कीर्तनाले कोण येईल. पण आज मी पाहिलं, अरे बापरे, पाना एक सारखे कॅमेरा फिरवा ना मांग. बायाच्याकडे तर मोठे फिरवता तुम्ही. तिन्ही कॅमेरावाले फिरवा जरा. माणसाचे चेहरे दाढ्या केलेले नाहीत. 15 दिवसापासून दाढी नाही केली मा शेतकऱ्यानं. कापसाचे भाव नाही वाढवले ना, बाकी अवघे भाव वाढवले. शेतकऱ्याची तूर घरात आली, तूर 10 रुपयानं कमी केली. काऊन मरणार नाही रे शेतकरी आत्महत्या करू. नंबर 2 वाल्याच्या बाया 4 ड्रेस बदलवतात. त्याच्या बायका अंग धुतात तर 200 लिटर पाणी पाहिजे. आणि तुमची माय अंग धुते तर 15 लिटर मध्ये 2 स्टेपन्या संग. एवढा फरक आहे. या शेतकरी राजाचा विचार या देशात होऊन नाही राहिला. तू शेतकरी 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 देशाचा राजा, तुझ्या कष्टावरी करतात सारे भाऊदा. तू शेतकरी 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 देशाचा राजा. कोणी लखीले वगैरे उठू नका. पाणी अडवा, पाणी जिरवा. मी 2 तासात कीर्तन बंद करणार. तुमचा जास्त वेळ घेणार नाही, कारण तुम्ही जेवढं प्रेम केलं. आज इथं पत्रकार बांधव आहेत. एवढंच नाही तर आदिवासी, गोवारी, तेली, मुस्लिम. जसा मी 8-9 खंजेऱ्या वाजवतो, पहिल्यांदा मी 1 वाजवली अशी. दारू पिल्यापेक्षा
एखादी खंजेरी घेऊन जा माझ्याकडून, फुकट नाही देणार, नाही तर मग गडी म्हणीन ते मला फुकट. इकड खंजेरी लागली घेऊन जा एखादी. अरे नशाच करायची आहे तर परमात्मा एकची नशा करा ना. हर देश में तू, हर भेष में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है. परमात्मा एकच आहे. तो एक आहे की दोन आहे की 15 आहे, तुम्ही समजून घ्या. तुकडोजी महाराजचं भजन आहे, हर देश में तू, हर भेष में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है. तेरी रंगभूमि क्या विश्व भरा, सब खेल में मेल में तू ही तो है. हर देश में तू, हर देश में तू. आपण आपल्या मुलीवर प्रेम करतो, आपली मुलगी समजतो, पण शेजारची मुलगी आपली मुलगी नाही काय. काही काही जवान पोट्टे नागपुरात पाहतो, एखादी मुलगी गेली की म्हणते काय माल आहे बे. आणि समजा त्याच्या मांग तुही बहीण आली तर, आणि तिले म्हटलं काय डबल माल आहे बे. मग आता कशी अंगार झाली. तुझे मिरची लगी तो मैं क्या करूं, लक्षात घ्या बाबू. लगी तो मैं क्या करूं. अरे आपली विशाल भावना करणे याचं नाव आहे सतसंग. भगवान बुद्धाच्या समोर तपे वेल तुर में आके देख, यहाँ पे मुसलमान भी मजे में है और हिंदू भी मजे में है, बौद्ध भी मजे में है. चाल दे रे. मैं सरपंच साहब को विनती करता, सुशील भाऊ आओ. आपल्याला पटलं तुम्ही भीमाचे आणि निवडून आले ओपन मध्ये. हे पहिलं पाहिलं वातावरण. आणि ग्रामसेवक त्या भाषणावरून लक्षात आलं, ग्रामविकास अधिकारी क्या बात है. नाही तर सरपंच आणि ग्रामसेवक याची युती राहते, दोघांची सही चालते. पण तुम्ही दोघही मानना पडेगा. अरे म्हणून तू बोलू नको, तुले चान्स नाही छिनार. तुझी इज्जत गमावली मा समोरून. टाळ्या. हे पाय, अपंग माणसाची इज्जत करून राहिली. तू राजा बळबळच करतो, माया पुतण्यासारखा आहे. मला 7-12 देऊ काय तुझ्या नावावर, मला वावर देऊ काय तुझ्या नावावर. ओके, माझा प्रेमी आहे बरं, त्यांना आवडते मी, पण बळबळ करते ना. बायको किती चांगली असली ते आपल्या नवऱ्यावर कमी प्रेम करते, शेजाऱ्यावरच केलं तर तुले जमन काय. असा तू किती चांगला आहे, दारू पिऊन बळबळ करत, तू मा निघात कोण आहे. म्हणून माणूस बन राजा. माणूस द्या वज माणूस द्या. ही भीक मागता. अरे विरोधी पार्टीचे लोक सरपंचावर प्रेम करतात. आज सभापतीनं वेळ दिला, साखर वाढे. अरे उपसरपंच किंदरलेचे आहेत, टाळ्या वाजवा. माणूस कोण कोण्या जातीचा याले किंमत नाही. आता मुसलमान आहे बाबू, माझं भाग्य समजतो. माई काही लावणी नाही, मी काही गौतमी पाटील नाही. या रावजी, या रावजी बच्चा भाऊजी, या रावजी तुम्ही बच्चा भाऊजी. मा काही हंगाम नाही. माझं कीर्तन आहे. लहान लेकर कीर्तनात बसेल आहे. हे पाय, हे लेकरू उभा राह रे, उभा राह, राय वाला उभा राह. अरे राह ना. पाय कसा पानचट आहे. जाऊ दे, झालं तुले पैदा करायला, तुझ्या मायले 4 पोरी पैदा करायला लागल्या, मग तू झाला. मला पोरीले आवाज देऊ द्या. ते गुरुजीची पोरगी कोण आली सोबत. एक गुरुजी 2 तासापासून माझ्या गाडी जोड येऊन बसले. ते जळगाव जामोद संग्रामपूर कडचे आहेत. त्या मुलीनं उभं राहा. तू आहेस का बाई. हे बुलढाणा जिल्ह्यातले आहेत. हिचे पप्पा आता नोकरीवर लागले. ये बेटा, इथे वा. समोर पंचायत समितीत शिक्षक आहेत ना बेटा. तुले 2 तास झाले की नाही तू इथं बसून आहे. हॅलो, माईक घे.
बोल. तुझे वडील नोकरीवर आहेत काय? हो टीचर आहेत, हो शिक्षक. आणि तुझी मम्मी टीचर आहे. इंग्लिश चालेल. चांगलं आहे बेटा. किती बहिणी आहे? 2 आणि भाऊ नाही का? नाही. भाऊ पाहिजे ना बेटा. सांग ना गुरुजीला. माझ्या पप्पानं गणपती. थांब थांब 200 रुपये देईल. लेटर बुक वया घ्यायचो. मला इतका आनंद झाला तुझ्या पप्पा. अरे त्याले असलाची अवल्यात म्हणतात. तो बाप आपल्या पोरीले सोबत आणलं. 2 तासापासून हिचे पप्पा टीचर आहेत बरं जिल्हा परिषद मध्ये आणि बुलढाणा जिल्ह्यात. मी बेटा धन्यवाद देतो. चांगलं केलं. तुले जीवनात अभ्यास करजो. आणि तुझे पप्पा चांगले आहेत. तुझी मम्मी ड्युटी करते पण तू जिल्हा परिषद त्या शाळेत शिकतो की इंग्लिश मध्ये? इंग्लिश. आणि तुझा बाप कोण्या शाळेत आहे? जिल्हा परिषद. हे बदमाशकी आहे की नाही बाई? म्हणजे तुझा बाप जिल्हा परिषद त्या शाळेत शिकवते आणि तुला इंग्लिश शाळेत टाकते. हे चुकीचं आहे की नाही की बरोबर आहे? हा हा. बोल. मी 1ली ते 5वी मराठी मीडियम मध्ये होती. म्हणजे आता 5वी पासून शाळा बंद झाली वेलतुरातली म्हणून तू तिकडे गेली. गावाकडे होती. हा हे वय राज. ते गावाकडे होती आणि त्यावेळेस तिच्या घरात आवक काहीच नव्हती. आता 3,000 मम्मीची आपल्या 5,000 मम्मीचे येतात. पप्पाचाही आता पप्पावर तर मेहरबानी झाली. धन्यवाद बाळा. ते बरं हे मी आजोबा आहो ना तुझा. धन्यवाद. टाळ्या. धन्यवाद. पायरे पांचट्या पोरीची जात आहे. तुले म्हणतो या ना. मी नाही यात. त्या माईनं किती नेट घेतला लेका. ज्या बाईले 2च पोरी आहे तिनं उभं राहा. लवकर एका ताईने उभे राहा. लवकर राय उभी बाई. राहा लवकर. हो डबल नको राहू. एकच राह. तूच उभी राह. पहिले तुझ्या हात वर केला. तू बस बाई. या इकडे मॅडम. या. वा. मी सरपंच साहेबाच्या बायकोले बोलवतो. सरपंच माना लागन बायकोले सोंगच घेऊन आले. हाय हाय काय जोडीदार पाहिला रे सुशील दादा. किती संसार सुखाचा आहे. लोक बायकोले नाही आणत शेजारणीले आणते. आणले का? मला सुशील भाऊ तुमचं पटलं बायकोले हे बा फोटोत. वा नाचू का बाई. या इकडे या बाईचा सत्कार करा. गेली काय नाजूका बाईले त्याला काय लेकरं जोड झोप्याला पाठवून. लय कलाकार आहात ना तुम्ही म्हणून तर यक्षी तर राखीव ओपन मध्ये आले तुम्ही. त्याला घरच्या बायाले तुमचे त्रास आहे तुमच्या समाजसेवेचा. तुम्ही काय घरात सुखानं राहू देता का कोणाले? लोकांच्या साठी खुद की जिंदगी बर्बाद करणे में तुले भय हो तुम. लोकांचं कल्याण करायला बायकोले कीर्तन ऐकू दिलं काय? आणि या दुसऱ्या बाया कीर्तन ऐकलंय. ग्रामपंचायत मेंबर आहे विरोधी पार्टीची आणि तिने या बाईचा सत्कार करा. या लवकर. या या. जे या पार्टीची नाही पण दुसऱ्या पार्टीची आहे त्या बाईनं या बाईचा सत्कार करा. आल्या काय नाही? या ना लवकर. या ना ताई. सत्कार करायचा. अरे सुशील भाऊ सर्वाईवर प्रेम करणारा आहे ना. प्रेम नाही का मनात. प्रेम नाही का. मॅडम हा मॅडम 2च पोरी आहेत. काही तुमच्या हा, तुमच्या माईक घ्या. नवऱ्याची इच्छा आहे बुवा, एखादं होऊ दे ना. माईक घ्या ताई. माईक घ्या ना. माईक घ्या. बोला. पण मुलगा पाहिजे ना. इज्जत जवळ घ्या माईक. मुली नाही इज्जत वाढवत का? नाही ना. कुळाचा दीपक पाहिजे ना. घर पेटवायले दारू पिऊन हे असे का? पाहिले एवढ्या मोठ्या लोकांनी थोवाडीत मारली होती पोरगायच. वाटली लाज वाटू द्या लाज. या मॅडम. तू बेटा ग्रामपंचायत हा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे तरुण तरुणीला जागवण्याचं काम करतं. मॅरेज झालं का? करा सत्कार या ताईचा. साडी देतो बेटा.
मी साड्या आणतोच, स्वतःच्या पोरीला घेतो. मग तुम्ही काय माझ्या पोरी नाही काय? असं आहे. ग्रामपंचायत कडून एखाद्या बाईवर पैसा उडवल्यापेक्षा आपल्या माय बहिणीची कदर करा ना. त्याला बाईवर नोट्या उडवतात, घरची बायको उपाशी मारतात, बाहेरचे मॅक्सी शिवतात. मला हे हरामी लोक आवडत नाही. रावणाची आवल्यात तुम्ही नाही, तुम्ही तर देव माणसा. अरे पान केवढी गर्दी केली. वेल तूर, वेल म्हणजे चांगलं, चांगल्या लोकांचा महापूर म्हणजे वेल तूर. बेटा तिकडे पहा दोघे जणी समोर टाळ्या. धन्यवाद दीदी. तुला एक पुस्तक देतो. तू तरुणीला जागवत ना. बस बस बेटा, पाया नको लागू. महाराज लोक लय बदमाश राहतात. हो, दिवसा अगरबत्ती, रात्री जबरदस्ती. सर्व महाराज लोक आले नाही म्हणत. जो बदमाश असेल त्याला लागन. आता टीव्हीवर एक एकच महाराज येऊन राहिला. त्या बाईनं एका महाराजाचा भंडाफोड केला ना. नाशिक जिल्ह्यातला महाराज सांगा किती लफडे. म्हणून बायाईनं महाराज लोकाईपासून दूर राहत जा. महाराज जगाच्या पाठीवर परमात्मा एक बाबा जुमदेव. लग्न केलं, मुलगा झाला अमेरिकेले, शास्त्रज्ञ बाबा जुमदेव आणि त्याची पत्नी. हे झाले म्हणजे आम्ही लग्न नाही करत, आम्ही ब्रह्मचारी आहो. कायचे ब्रह्मचारी हो? बिना बायकोचा माणूस राहिनं. हनुमानजी राहिले, स्वामी विवेकानंद राहिले. तुमचं लग्न होणे, तुमची नियत चांगली आहे का सांगा तुम्ही. त्या बाईले बसवा बरं खाली. हो बाई, ते बाई कसे लाईन मारतात. गेली ना तुमची नियत दुसऱ्या बाईवर. तुमची बायको इथं बसून असून तुम्ही तुझे देखा तो ये जाना असं आहे बेटा. प्यार होता है दीवाना सनम. अब यहाँ से कहाँ जाए हम. माझ्या बहिणीला में मर जाए शिक्षणा करता हे पुस्तक काढून देतील बेटा. तो ये जाना सनम. धन्यवाद दीदी. काय सरनेम? जंजाळ. तेजस्वी ताई जंजाळ. तुमचं नाव ताई? मनीषा ताई पाटील. चांगलं आहे. जंजाळ मनीषा ताई पाटील. धन्यवाद. 2 मुलीवर तुझ्या चेहऱ्यावर दुःख नाही. कारण मुलगा काय आणि मुलगी काय. आणि काही काही सासा लय अज्ञात होऊ देणं. मग चालल्या भसाभस पैदा करणं. 5-5, 6-6 पोरी. मग सुनीची हालत चालली. बसा बेटा. इल्लू 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 काय करता. इल्लू इल्लू. म्हणून ज्या बाईला 2 मुली आहेत, उद्याच ऑपरेशन करा. आणि तेही बायाही न करू नका. तुम्ही माणसं काऊन ना करत रे आयत्या पिढ्याचे नागोबा. समाज प्रबोधन म्हणतात. 2च मुली. तुम्ही दुर्गा देवीले मानता, देव्या बसवता, दगडाच्या देवीले मानता, मातीच्या देवीले मानता, मूर्त्याची पूजा करता. आणि या जित्या देवीले हलकट समजता तुम्ही. हे हलकट लोक आहेत जे पोरीले हलकट समजतात. हलकट म्हणून मुलीले हलकट समजू नका. आणि ज्याईले 2 पोरी आहेत त्या बाईचा राग नका करू. ह्या काही म्हाताऱ्या बुड्या म्हणते, हे बाबू हिचीच गलती आहे, तू दुसरी कर. हाय हाय हो बुड्डे, तू गच्ची दाबू का हो मी. अव जास्त पोरी होणं माणसाची गलती नाही. जास्त मुली होणं बाईची गलती नाही. ह्या सुशिक्षित माय मावल्या बसून आहे. विचारा ना कोणाची गलती आहे. माणसाची गलती आहे जास्त पोरी होणं. आणि तुम्ही दोष कोणाला देता. हे 10 रुपयात एवढं मोठं नाव.
हे घाल चुल्यात. त्याला 19 मारली तर 70 रुपये दिले की 75. मला निले 10 रुपयात हलकड समजत. हे मला नाही पाहिजे 10 रुपये. मी नाही घेत. ये रे तू, हे घे 10 रुपये. ये बाई तू ये बेटा. हा. येले पाठव. ये ये ना लवकर ये अहो ये ना तू. त्या माहिती नाही तू उठते तू. ये लवकर ये. कशा हे ना 10 रुपये. म्या का माझ्या जवळचे दिले. साताऱ्याहून आलो आणि पुण्याला लुटलो. तू बस बस बस. 10 रुपये दिले. हे 10 रुपयात तिचं लेटर बुक तरी होते काय? असा पांचटेपणा नका करू. पैसे द्याल तर 100, 200, 500. हे हलकट धंदा आहे ना 10 रुपये. आणि नाचणाऱ्या बाईले 100 रुपये देते. असं बाई लावणी म्हण 500ची नोट. हा. हिच्या उठाला लागली कोला, हिच्या उठाला लागली कोला, फळ सांभाळ तुरा लाग आला, फळ सांभाळ तुरा लाग आला, तुझ्या उठाला लागली कोला, तुझ्या उठाला. बाई 2 एकर गेलं तर चालीन. ते नोट अजून घे. रंडी बाज लावणी म्हण. अरे तुम्ही ह्या पोरा पोरीले काय शिवाजी महाराज सांगू शकता? त्याला पोरी नाचून राहिले. एका गावातली घटना आहे. त्या पोरीले नाचवायले बोलावलं आणि या दारू पिदाळाईनं त्याचे कपडे वर केले. तुमच्या जिल्ह्यात भंडारा जिल्ह्यातलीच घटना आहे. गावाचं नाव सांगत नाही. या. त्याच्या जवळ बसा. सोबत्याले सोबती. हे काय जादा आणि हे काय कमी. पण प्रेम आहे ना. आय लव्ह यू. जरी पेत तू तरी आय लव्ह यू. आता पण बोलून राहिला काय बाबू? याले म्हणते. म्हणजे पोटात आहे तरी आवाज काढून राहिले का? म्हणजे समजलं की आज काही खरं नाही. याले म्हणते माणुसकीन. याले म्हणते समाज प्रबोधन झालं. आता आवाजच करत नाही ना. आता जर केला तर मीच उतरतो खाली त्याला उचलतो. मॉनिटर वाला. तेच तर आहे ना बाबू. गांडू भडवे मजा मारती मर्दाचे बेहाल. अरे गांडू भडवे मजा मारती मर्दाचे बेहाल. पतिव्रतेला लुगड मिळेना, वेश्येला लागे शाल. झाली उलटी रीती जगाची रे बाबा. तुम्ही बाहेरच्या चालू पुढं नका बसू. जमान्याला, खाली खेळवा. बाबा चालू जमान्याला. दोघंही भाई, सत्याची चालली माती, सत्याची तुमच्या मागं चालली लेकरं माती. बसून आहे. पोरं भारी आहे सत्याला, बाबा भारी आहे या. सत्याला. पण सत्य पावले लेकरं आहेत ना मागं, त्याच्या सत्य उरावर येऊन पावले बसतात. जय शेवटी अनुभवाला, बाबा अनुभवाला. बसा. यायला खुर्ची द्या. बसा. बाबू पुढे येऊन द्या. आता कुणाला येऊ नका देऊ एक. आता इकडे कोणाला काही देऊ. मोठ्या माणसाला. सरपंच तुमचा जवळचा साळ भाऊ असला तरी नाही. तुमच्या बायकोच्या बहिणीचा नवरा असला तरी नाही. कायदा तो कायदा. तुम्ही कबूल करता काय कोणाले? फील करणंही नाही. अरे जायले आपण आपलं समजतो. हे आपले नसतात सुशील भाऊ. आणि जे आपले नसतात ते आपले असतात. वेलतूर वाले ओपन वाले तुमचे झाले यशीचे. नाही तर या देशात 3च तुकड्या आहेत. एक मुसलमानाचा, हे मुसलमान आहे, एक हिंदू. बसा ना काकू. आज तुम्ही बसायला कमी आणलं. लोकायले सतरंजा कार्यक्रम ते ठेवलाय. बाया महिला लेकरं घेऊन उभ्या आहेत. आता त्या मातीत बसतील का? असं आहे ना. तुम्हाला वाटलं लावणीलेच लो येतात. पण हे कीर्तन सत्यपालचं आहे ना. अरे तुमच्यातलं आज कोणी घरी जाऊन दाखवा. कीर्तन बंद होते लोक. 5 लाख रुपये हारतो नाही तर हे गाडी देतो तुमच्या नावानं. एखाद्यानं तरी सांगा मी जातो घरी. तुही ताकद नाही. ज्याचं लग्न व्हायलाय तो जाऊच शकत नाही. कारण त्याची बायको माझ्याजवळ बसून आहे ना. घरी जाऊन करीन काय? जय जय. कारण किल्ली आई जवळ आहे ना.
त्या महिलांना बसू द्या बरं. सुशील भाऊ, काही ताळपत्र्या अशा हिरव्या बोलवा ना, बसून द्या. आणि हे उभे राहणारे बसा ना काका. अरे देवा, आपण एवढ्या लांबून आले, 10 किलोमीटरहून लोक आले, बसून द्या ना आपण. माझी प्रार्थना आहे, बैठ जा, आनंद घ्या ना कार्यक्रमाचा. तुम्हाला 2 तास उभं राहावं लागेल. त्या महिला उभ्या आहेत आणि माणसाईनं बायाच्या दूर वा, तिले धक्का लागला तर जेल मधून बाहेर येणार नाही. ते ठाणेदार पोलीस केस भरतीन पोस्कोची. बायाच्या माणसाईनं दूर राहा. वा पा रेडीच आहेत. वा वा, धन्यवाद, क्या बात. आता जमलो. हे माणसाईले मांग करा. पोलीस दादा या बरं, पोलीस मामाला आवाज द्या. माणसाले पुरुषाच्या इकडून येऊया म्हणा. आणि माणसाईनं माणसाईकडे या, तिकडे बायाईकडे छक्के होता का बे तुम्ही? अबे ओ पोट्या, इकडे ये ना, तुले बायाईकडे मोठं लाल. तू लाईन मारून राहिला का एखाद्या पोरीवर उभाऱ्या? इकडे ये ना, काही काम नाही. गच्ची मी चोपतीच्या थांब ना, तू गच्ची दाखील ना मी. तू चुप बस न लेखा, लाज नाही का तुले? त्याची गच्चीत दाबतो मी आज. नाही नाही, राहू द्या. ओ भाऊ, मी सांगीन त्याची पायली भरली की दोघाईले उचल्याले नाही, याले उचलून ठेवून द्या. नाही तर मग ठाणेदार साहेब होते ना, पोलीस आहेत, 2 पोलीस येतील, तुले अंदर करतील. उद्या सकाळी तुही जमानत घेतील. हा, मग त्याच्यापेक्षा बोलू नको ना. माझा भाऊ आहेस ना तू. मा 7-12 उद्या तुझ्या नावावर करून देतो. नाही, उभा नको रो, बस. तू निवडून येऊन पुरं गाव दारूमय करशील का? राहू दे ना सुशील भाऊले उभा. की तुझं गावच नाही का तीर्थ? बाबा रिकामा कशाला फिरत? तुझ्या गावात नाही का आज बाबू तीर्थ बाबा रिकामा कशाला फिरत? वेल तू बोतली, नवेगाव, शिकारपूर, कोण्णा, चिखली, तोडका, अंबोरा, शिरशी, ब्राह्मणी, बोरी, फेगड, जीवनापूर, सोनेगाव, सावंगी, कमीत कमी 15-20 गावचे मायबाप आलात. आभारी आहो. जरा 1 मिनिट भजन करू आपण, टाळ्या वाजवा. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी अरे नंदन टाळ्या वाजवा. गोपाला गोपाला आता कोणाला बोलवू बाबा नका. गोपाला. नाही तर तुम्ही उठून जा. त्याला दुसऱ्या पक्षातून आले ना, आमचा पक्षाचा खाना खराबा केला. जीवनभर काय लोकांचे घर फोड्यामध्ये तुम्ही यशस्वी झाले. इंग्रजापासून तुमचे धंदे चालू आहेत. चोपते हो, जाती जाती दागा लावल्या तुम्ही लोकांना. हिंदू मुसलमानात भांडण लावले आणि तुमच्या पोरी दुसऱ्या धर्माला देऊन राहिले. आणि आमच्या पोरीनं दुसऱ्या जातीचा नवरा केला तर राग येऊन राहिला तुम्हाला. दुसऱ्या धर्माचा तर केलाच नाही. त्या पोरीनं तर दुसऱ्या धर्माचा नवरा केला, तुम्हाला चालते? खबरदार गडबड केली तर. हे मला वाटलं माणूस आहे का बाई आहे. नाही दीदी, दीदी बसा ना. हो ना, लहान मुलं. खुर्चीवर बसवता काय? लहान लेकर आहेत म्हणून दीदी बसल्या. अरे कोणी कीर्तनात येत नाही, लावणी ठेवली तर येते. हंगामा झलक दिखला जा, झलक दिखला जा, एक बरा जा 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 जा. कमी कपड्यातली बाई नाचवली की फुल करते. उठते पायात राहते, हिचे कपडे कधी खाली पडतात. इतका नंगेपणा येऊन चुकला म्हणून ग्रामपंचायतचे उपसरपंच सुनील भाऊ किंदरले, पूर्ण ग्रामपंचायत मेंबर, सरपंच सुशील भाऊ,
आज मला कीर्तनाची संधी दिली बाबू. कार्यक्रम कोणते ठेवावे, ज्या कार्यक्रमापासून या तरुण लेकरांवर वाईट परिणाम येणार नाही. आज पोरी पळून जाऊन राहिल्या, पोट्टे पोरीवर बलात्कार करून राहिले. हा कशाचा परिणाम आहे? वाईट खाणे, वाईट बोलणे, वाईट पाहणे, वाईट वाईट नाईट नाईट वाईट नाईट आणि फाइट. ऍक्सिडेंट हो गया रब्बा रब्बा चाचा नाट झाला रे बापा बापा. 35 वर्षाचा मुलगा, 35 वर्षाचा माणूस 4 वर्षाच्या पोरीवर बलात्कार करून राहिला. याच कारण मला सांगा. परमात्मा एक वाला, बाबा जीवदेववाला दारू सोडायचं काम चालू आहे. परमात्मा एकच मला आवडतं. ज्याच्यापासून दारू सुटते ना, माझ्या कीर्तनात आतापर्यंत 5 ते 10 हजार लोकांनी दारू सोडली. पोलीस वाल्यापासून तर तहसीलदार असे अनेक लोक आहेत की ज्यांनी दारू दिली. जगामध्ये दारूवर औषधी नाही. कोणता अंगारा दारू सोडू शकत नाही. नाही. आपला जीव देऊ शकतील, मूत पेतील, गु खातील, पण दारू पण नाही करत. खर्रा, दारू, बिडी, तंबाखू हे वाईट व्यसन, हे सोडाय करता आम्हाला सत्संगाची गरज आहे भाऊ. मी तुकडोजी महाराजाचं काम करतो. परमात्मा एक जसं काम करते व्यसन मुक्ती, असं गुरुदेव सेवा मंडळ, वारकरी संप्रदाय, बुद्ध विहार. अरे बुद्ध विहारात पंचशील, त्रिशरण, अष्टांग साधन हे जे करणारी व्यक्ती मला दारू पिताना दाखवा. बुद्धम शरणम गच्छामि धम्मं शरणं गच्छामि. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. हरिपाठ करणारा वारकरी दारू पिताना दाखवा. श्रीराम जय राम. आता आकाश भाऊ आहे इथं, हरीश पाटील आहेत, माझा गुरुबंधू संदीप पाल आहे, रामपाल आहे, पंकज पाल आहे. 50 पाल कीर्तनकार आतापर्यंत पैदा झाले बाबा. ते तुकडोजी महाराजाच्या, गाडगे बाबाच्या, फुले शाहू आंबेडकराचे पायी आहो आम्ही. आम्ही का जुळलो? 50 जण. आकाशचे बाबा मरण पावले. थांब रे, चुपत, तू दूर राह ना. त्या पिदाळ्यासोबत तूही सळून जातील, सळेल कांद्या. तो तुलाही सळू. म्हणून पोरीले सांगतो, विद्यार्थी बहिणीले, माझ्या मुलीचं मॅरेज झालं. एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. कष्ट करणाऱ्याला दिली. माझी मुलगी, बाबा मला नोकरीवाला द्या. मला म्हटलं नव्हतं. आजकाल पोरी, कोणत्याही पोरीला विचारा, बाई तुला पती कसा पाहिजे? नोकरीवाला पाहिजे मला. खबरदार, कोण्या पोरीनं डोक्यात नोकरीवाला बोलू नको. शेतकऱ्यांना काय करा, 3 वर्षाच्या पोरीवर बलात्कार होऊन राहिले. नोकरीवाला करते, नोकरीवाला काही भेटत नाही, मग कुठं लटकून जाते. प्यार. मग या पोरीले, आपल्या पोरीले चिवत्या बनवते. म्हणून माय बापानं डोळ्यात तेल घाला, मोतीबिंदूचं ऑपरेशन करा आणि पोरीवर लक्ष ठेवा. ते टिव्हिशनले कुठं जाते, तिच्या मागं एक दिवस चेक करा, तिचा मोबाईल चेक करा. एवढे लफडे वाढले बाबू पोरापोरीचे प्रेम प्रकरणात. आता मी पाहून राहिलो, कठीण आहे. 3 वर्षाचं लेकरू सोडत नाही, म्हाताऱ्या आजीले सोडत नाहीत. इतके कुत्र्याचे खायल झाले. कुत्र्याला तरी काळ आहे, वेळ आहे, महिना आहे. माणूस इतका हलकट झाला. आणि एवढा हलकट व्हायला कारण त्याला बुद्ध विहार पाहिजे नाही, त्याला अंबोऱ्याले देवाचं दर्शन पाहिजे नाही, त्याला कीर्तन, हरिपाठ, भागवत, मस्जिद मध्ये जाणं, बुद्ध विहारात जाणं, राम मंदिरात जाणं पाहिजे नाही.
अरे गावात कार्यक्रमी पाहिजे तर छिनाल कार्यक्रम, गर्दी पाहिजे फक्त. अरे गर्दी नसली तरी चालेल, पण आम्हाला दर्दी पाहिजेत. लोक 5 असत ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वामनदादा काय सांगत, मला जास्त